सामन्याला सुरुवात करायची आहे. 4 षटकांचा हा सामना असणार आहे. दोनही टीमचे 12th मॅन 12वे प्रतिनिधी इथे यायचे आहेत. वैभव कांबळे थोडासा हसताना पाहायला मिळतोय, पण अशा वेळेला ही गोष्ट हसण्याची नाहीये. 4 षटकांचा सामना आहे. सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. जर जिंकलात तरच आणि तरच तुम्हाला क्वालिफिकेशनचं तिकीट मिळू शकतील. आणि अशा वेळेला ओहो, पहिलाच बॉल दिशाहीन, अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. धावसंख्येने अकाउंट ओपन केलेलं आहे. सौरभ गव्हाणकर या मैदानावर तितका बरस मोठे फटके मारू शकलेला नाहीये. मागील लीग असू द्या किंवा ही लीग, या दोनही लीग मध्ये त्याला एकदाही मोठी धावसंख्या उभी करता आलेली नाहीये. अशा वेळेला या 4 षटकांच्या सामन्यामध्ये रोनित नाखवा पहिले 2 बॉल वाईड बॉल टाकतोय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे त्याचा पाहायला मिळतोय. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. वाईड लाईनवर उभाच होता आणि गाईडलाईनच्या बाहेरून बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळालेला. पुन्हा एकदा रोनित नाखवा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला क्षेत्ररक्षक वैभव कांबळेच्या हातातून चेंडू निसटलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार. चुकीला माफी नाहीये. चौकार. सौरभ गव्हाणकर याच्या बॅट मधून या स्पर्धेतील ही पहिली धाव स्कोर कार्ड मध्ये जमा झालेली आहे. 100वा चौकार या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळतोय. रोनित नाखवा पुन्हा एकदा. आहा, या ओव्हर मधील वाईड बॉल क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. 3 आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावसंख्या स्कोर कार्डवर. पहिला बॉल टाकत असताना रोनित नाखवाने अगदी 3 वाईड बॉल 1 चौकार खर्च केलाय. पाहूयात येणाऱ्या काळामध्ये ती गोलंदाजी कशा पद्धतीने पाहायला मिळू शकते, की विकेट मिळू शकते का या ओव्हरमध्ये, किंवा डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग. फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय वाईड इस्ट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. याच्या पाठमधून पाहायला मिळते लोअर फुल टॉस बॉल अगदी निर्मनुष्य जागेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पहिले 2 बॉल ज्यामध्ये 11 धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. जास्त स्कोर करण्याची इच्छा मनामध्ये दाटलेली असताना यावेळेला बॅक टू द बॉलर खेळलाय, परंतु स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वैभव कांबळे पुन्हा एकदा हा चेंडू घेऊन गेलाय मैदानाच्या बाहेर. 2 वेळा या ओव्हरमध्ये त्याच्याकडून चुकी झालेली आहे. चुकीला माफी नाहीये. बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. यू सो मच. जबरदस्त फलंदाजी सौरभ गव्हाणकरच्या बॅटमधून पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चौकार त्याने लगावलेले पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा रोनित. यावेळेला बॉल आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला. स्वप्नील म्हात्रे चेंडू खाली आलाय, झेल पकडलाय आणि सौरभ गव्हाणकर इज गॉन. तिकडे हलताना थोडासा पाहायला मिळाला, त्यामुळे स्वप्नील म्हात्रे याला थोडंसं ऍडजस्ट करावं लागलं कॅच घेत असताना.
न्यू बॅटर सूरज पाटील मैदानामध्ये येतोय. 19 रन्स ऑन अ स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर परी हॉलिडेज आवाज संघ आणि त्यांची ही परिस्थिती. राईट हँड ओव्हर दी विकेटने गोलंदाज सज्ज. आपटलेला हा बॉल पुन्हा एकदा या ओव्हरमधील वाईट बॉल क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळते. टोटल 20 धावा या वेळेला रोनित नाखवा याने खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळतात. खूप महागडा षटक आपल्याला पाहायला मिळतं रोनित नाखवाचं. अशाच जर धावा यायला लागल्या तर परी हॉलिडे संघ मोठी धावसंख्या उभी करू शकतो. आणि अशा वेळेला गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. बीमर बॉल तो चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. जोपर्यंत अडवण्याचा प्रयत्न होईल निश्चित 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 जबरदस्त एफर्ट क्षेत्ररक्षक आकाशाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. जोपर्यंत फील्ड झाले 2 धावा 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि नो म्हणजे चौकार. 4 धावा नो प्लस 3 म्हणजे 4 धावा आलेल्या आहेत. काय घडतंय कसं घडतंय आणि अशा मोक्याच्या मॅच मध्ये इतक्या धावा पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मग गोलंदाजावर आता टीका करणं हे खरोखरच त्या टीका अस्त्रांना त्याला उत्तर सुद्धा देण्यात जाणार नाही. आहा या वेळेला बॉल पहा डीप कव्हर मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय एक टप्पा उडून बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 28 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकांचा हा मुकाबला आहे. जास्तीत जास्त 60 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न किंवा 60 टार्गेट मनामध्ये धरला असेल पकडला असेल आणि अशा वेळेला पहिल्याच ओव्हरमध्ये 28 धावा आणि पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक फलंदाजी ही झालेली आहे. सौरभ गव्हाणकर यांनी स्वतः संघनायकाची भूमिका जबरदस्त पद्धतीने केलेली आहे. सौरभने आपलं काम चोख बजावलेलं आहे पॉवर प्लेमध्ये आणि त्याला साथ मिळाली गौरव आणि सूरजची आणि त्यांच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या 28. वाईड बॉल 4 आलेले आहेत या ओव्हरमध्ये आणि त्यामुळे त्या 4 धावांची भर सुद्धा या धावसंख्येमध्ये पडलेली आपल्याला पाहायला मिळते. खूप जास्त डिले करू नका. सेकंड इनिंगमध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग आणि अशा वेळेला मोठा फटका लांब 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 खूप लांब षटकार. गोलंदाजी मार्कवर स्लोवर 1 पिक करता आलेला नाहीये. स्वतःला ऍडजस्ट करत असताना काऊ कॉर्नर रिजन मध्ये करण कडवे चेंडू खाली जोपर्यंत जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 35 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गौरव ज्याने पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त खेळी केली होती तोच गौरव यावेळेला फलंदाजीसाठी आडवा बाटने खेळण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पार. धावा बरसताना पाहायला मिळतात परी संघाकडून. थँक सो मच डीजे मास्टर. षटकाराच्या मदतीने 41 धावा पहिल्या 9 बॉल मध्ये आलेल्या आहेत. हा स्लोवर 1 आहे. बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल 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 की नाही. होईल 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 जरूर होईल आणि चांगल्या पद्धतीने गौरवने डेंजर एंडकडे धाव घेतलेली आहे. धावसंख्या 43 आपल्याला पाहायला मिळते. 1.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 43 धावा. खूप मोठं टार्गेट उभं राहू शकतं आणि अशा वेळेला 43 धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका बॅटच्या टो एंडला लागलाय परंतु वैभव कांबळी लॉंग ऑफला तैनात आहे. फलंदाज गौरव इज गॉन.
मागील मॅच मध्ये ज्या वेळेला संघाला गरज होती, आवश्यकता होती आणि अशा वेळेला मोठे मोठे स्ट्रोक खेळून सामना जिंकून दिला होता. आणि आल्या आल्या तशाच पद्धतीने तोच दरारा पेश करत असताना डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6. थँक्यू सो मच. 49 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. कुणालने आल्या आल्या जो जबरदस्त षटकार ठोकलाय त्यामुळेच या धावसंख्येला 49 वर घेऊन गेलेले आहेत. महत्वाच्या मॅच मध्ये परी हॉलिडेज या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि अशा पद्धतीने फलंदाजी करतायत की समोरील संघावर दबाव, दडपण, प्रेशर साफ साफ पाहायला मिळू शकतं. वैभव कांबळी या वेळेला गोलंदाजी मार्कवर आलाय प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघाकडून. पाहूयात या ओव्हरमध्ये किती धावा येत आहेत किंवा किती विकेट्स येत आहेत किंवा किती डॉट बॉल्स येत आहेत पाहणं मोठं इंटरेस्टिंग असणार आहे. मोठा फटका. सूरज पाटील सुद्धा सांगतोय खरबुजे को देखकर मैं भी खरबुजा रंग बदलूंगा. आमचे स्कोरर मित्र शुभम कानमुरे आपल्याला सांगू इच्छितात 55 धावा. लोवा फुलटॉस बॉल गॅप मध्ये खेळलाय की नाहीये आणि किशोरला चकून डीप मिड विकेट काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पार. मास्टर 59 धावसंख्या स्कोर कार्डवर 2.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर आणि अशा वेळेला स्लोवर वन त्याला पिक केलेला आहे. आपल्या स्टाईलने हा बॉल मैदानाच्या बाहेर पोहोचवलाय. आला रे आला सूरज आला षटकार. ऍड करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय तोपर्यंत चेंडू जमिनीवर लँड झाला आणि दुसरी धाव सुद्धा चोरली जाते. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त. एकाच विभागातील खेळाडू आहेत. खारेपाट विभागामधून दोनही खेळाडू हे येतात. एक रांजणखार गावचा एक हशिवरे गावातील आहे. पण जबरदस्त खेळी दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 18 धावा खर्च केल्यात वैभवने आणि अशा वेळेला वाईड यॉर्कर टाकत असताना पाहायला मिळालेला आहे. धावसंख्येत कोणतीही वाढ आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. पंचांकडून योग्य डिसिजन कारण आउटसाइड द ऑफ स्टंप शफल झाले होते त्यामुळे ती वाईड लाईन थोडीशी वाढताना आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्येत कोणतीही बढोतरी नाहीये पण तो 67 धावा आपल्याला आता स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. ओहो लगातारचे 2 यॉर्कर या षटकाची समाप्ती करतील परंतु या षटकामध्ये 18 धावा आलेल्या आहेत. जो येतोय तो अगदी चौकार षटकार खर्च करताना पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 28, दुसऱ्या ओव्हरमध्ये 21 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 18 धावा आणि अशा पद्धतीने 3 षटकांची समाप्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक टाकण्यासाठी कोण येणार? गोलंदाजी मार्कवर स्वतः संघनायक अक्षय म्हात्रे आबू गोलंदाजीसाठी आलेला आहे. आबू आपल्या गावच्या संघाकडून गोलंदाजी नेहमी करत असतो. पॉवर प्ले मध्ये करतो, कधी कधी स्लॉग ओव्हर मध्ये करतो. 67 9 चेंडूंमध्ये 28 धावांची जबरदस्त खेळी सूरजची आपल्याला पाहायला मिळते. कुणालने पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता आणि त्यानंतर त्याला चौथ्या ओव्हरमध्ये डायरेक्टली स्ट्राइक मिळालेली आहे. या स्ट्राइकचा तो फायदा उचलू शकेल का की आबूची गोलंदाजी जबरदस्त होईल हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. पहिला चेंडू कर्णधाराने वाईड बॉल टाकलाय. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. 68 धावा आपल्याला पाहायला मिळतात.
पहिला चेंडू अगदी हार्ड लेंथ किंवा आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड लाईनला पकडून शॉर्ट पिच पद्धतीचा टाकायचा होता आणि अशा वेळेला वाईड बॉल पडलाय. खोलवर टप्प्याचा यॉर्कर स्वतःच्या फॉलोअर झोन मध्ये अडवतोय, पण थ्रो करण्याचा प्रयत्न करणार नाहीये, तेवढी हिंमत करणार नाही, कारण डीप मध्ये जो क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहे तो खूप लांब आहे, त्यामुळे दुसरी धाव सुद्धा घेतली जाऊ शकते. या अनुषंगाने अबूचा खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालेला आहे. शेवटचे 5 बॉल सूरज पाटीलला त्याचा सूर गवसलेला आहे. पाहूया, या वेळेला सरळ खेळलाय, लॉंग ऑफच्या वरून क्षेत्ररक्षक तिथे आहे, फलंदाज सूरज पाटील इट्स गॉन. सूरज खांबे सुद्धा मैदानाच्या बाहेर. दोन चेंडूंवर 2 विकेट प्राप्त झाल्यानंतर अक्षय म्हात्रे अबू ही झोन हॅट्रिक असं म्हणूयात. मिरज घरत न्यू बॅटर म्हणून मैदानामध्ये आलाय. आज गोलंदाजी फलंदाजी यामध्ये चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये करताना पाहायला मिळालेला आहे. अबू काय करतोय पाहूयात. बॉल आकाशामध्ये, हॅट्रिक घेण्याची संधी आहे. स्वप्नील चेंडूच्या खाली झेल पकडला जातोय. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज अक्षय म्हात्रे अबू ठरतोय. एकोणसत्तर धावा झालेल्या आहेत. 5 विकेटचं पतन आणि 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. या ओव्हरमध्ये 2 धावा फक्त खर्च केलेल्या पाहायला मिळतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉलला स्लाइस केलेला आहे. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. आकाश जोपर्यंत चेंडूला फीड करेल एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. ज्या वेळेला 3 प्रमुख गोलंदाज अपयशी ठरले, स्वतः गोलंदाजाने आपल्या हातामध्ये चेंडू घेतला, 3 विकेट्स मिळवल्या, 1 व्हाईट बॉल आणि 2 सिंगल खर्च केलेले आहेत. कौतुक करावं लागेल अक्षय म्हात्रे अबूचं. जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे. शेवटचा बॉल, मोठा फटका मारण्याचा निश्चित प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून बॉल फरार, मैदानाच्या बाहेर षटकार.
तत्पूर्वी ज्यांचा आवाज आपण कालच्या दिवसामध्ये सुद्धा ऐकला आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा ऐकलात असे पोपेरी गावातील कपिल ठाकूर, एक सुंदर असे समालोचक, त्यांचा इथे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि दिवस दुसरा मधील हा आजच्या दिवसातील शेवटचा सामना परी हॉलिडेज विरुद्ध प्रदीप स्पोर्ट साखर या दोन संघांमधली ही लढत. सौरभ गव्हाणकर यांचा हा संघ, त्यानंतर अमन दत्ता नाकवा यांचा हा संघ एकमेकांसमोर भिडताना आपण पाहतोय. या आजच्या दिवसातील दुसरी लढत रंगली होती परी हॉलिडेज आणि प्रदीप स्पोर्ट साखरमध्ये. प्रथम बॅटिंग केली असताना इथे 66 धावा प्रदीप स्पोर्ट साखर या टीमने इथे चेस केल्या होत्या. चेंडू द्या लगेच, सामन्याला लगेच सुरुवात करा, नाहीतर बॅड लाईट मध्ये तुम्हाला खेळावं लागेल. अक्षय आबूची बॅट जर मैदानावरती जर बोलली ना, तर या 77 धावा या मैदानावरती या सामन्यामध्ये चेस होऊ शकतात. कारण आबू ज्या वेळेला मैदानावरती लागतो ना, त्या वेळेला आबूने खऱ्या अर्थानं आपल्या खेळाने प्रभावित केलंय. आबूने आपण जर पाहिलं असाल ना, खऱ्या अर्थानं 6-7 वर्षापूर्वी त्याने खऱ्या अर्थानं आपल्या खेळाने अगदी बऱ्याच जणांना प्रभावित केलंय. ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा त्याने नक्कीच आपल्या खेळाने लक्ष वेधून घेतलंय. खऱ्या अर्थानं काबाडी गावाला क्रिकेट खेळण्याची सवय खऱ्या अर्थाने याच खेळाडूने लावली आहे. तो आबू येते फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवरती. मिराज गरजचा पहिल्या चेंडूवरती बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटची येथे लीडिंग एज घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकाराने सुरुवात केली आहे. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने इथे सुरुवात केली आहे. 4 धाबा धावफलकावरती पहिल्या चेंडूवरती. अबूच्या बॅटमधून येथे मात्र चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, रन आउटचा खतरा होता वैभवसाठी. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. आणि अशा धावा सेव्ह करणं खूप गरजेचं आहे. या धावांचं महत्व शेवटच्या क्षणाला वाढत असतं. 77 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. चांगली बॅटिंग येते सूरज पाटीलची आपण पाहिली. चांगली सुरुवात सौरभ गव्हाणकरची येथे पाहिली पूर्वार्धाच्या खेळामध्ये. या चेंडूवरती खूप मोठा षटकार, लांब पल्ल्याचा बेधडक रुबाबदार फॅब्युलस फंटास्टिक षटकार. मास्टर सांगतायत बचके रहणारे बाबा. आबू पासून इथे गोलंदाज वाचणार का? आतापर्यंत आपण पाहिलं तर 10 धावा धावफलकावरती आल्यात. 21 चेंडू मध्ये 67 धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच 11 चेंडू मध्ये 11 बाहेर मारायचे आहेत. 11 मोठे फटके मारायचे आहेत 21 चेंडू मध्ये. ह्या चेंडूवरती कटर स्वरूपाचा हा चेंडू होता. ऑफ स्टिकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू होता. चेंडू येथे मात्र डॉट असं पंच सांगतायत. मात्र तिसऱ्या पंचांकडे इथे निर्णय सोपवण्यात आलाय. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तिसरे पंच येथे मात्र हा निर्णय आपल्यापर्यंत जरूर कळवतील. तत्पूर्वी आपण पाहतोय दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026 पर्व पहिलं. या स्पर्धेचे आयोजक कल्पेशजी पाटील, अक्षयजी कदम, अंकुशदादा पाटील आणि इतर सहकारी. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू येथे मात्र प्रदीप स्पोर्ट साखर या संघाने गमावलेला आहे. 10 धावा धावफलकावरती आल्यात. अजून 2 चेंडूंचा खेळणं बाकी. मिरज स्लोवर 1 चेंडू, फुल टॉसला फुल 2 वसूल केलंय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. षटकार. अंपायर रिव्ह्यू येथे घेण्यात आलेला आहे. नो चेंडू आहे की नाही हे तिसरे पंच येथे चेक करतील. चेंडू फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती येथे मात्र 6 धावा जमा झालेल्या आहेत. परंतु नो बॉलची येथे एक धाव मिळणार की नाही, एक चेंडू अधिक फेकावा लागणार की नाही. नो बॉल. वेस्ट हाईटचा इथे मात्र नो बॉल दिलाय. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. प्रत्येक नो बॉल वरती फ्री हिट आहे. 2015 पासून प्रत्येक नो बॉल वरती फ्री हिट आहे आणि फ्री हिट बॉल. मॅच येथे मात्र
ऑन झालीये. 17 धाबा धावफलकावरती. फ्री बॉल, फ्री चेंडूवरती ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. फॅब्युलस फॅन्टास्टिक स्ट्रोक. आबूच्या बॅट मधून आलेला तिसरा दर्जेदार षटकार. धन्यवाद. धावसंख्या 6 ने बदल होईल. 23 धावा धावफलकावरती. 23 रन्स. 19 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 54 ची गरज. ओके, हा चेंडू या चेंडूवरती आलाय डाऊन द ग्राउंड. आबूच्या बॅट मधून आलेला हा या षटकातील चौथा, लगातारचा तिसरा. या सामन्यामध्ये सूरज. वैभवने खेळलेला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. मीरज घरत या चेंडूला फील्ड करतायत. सिंगल धाव मिळाली आहे. स्ट्राइक रोटेट केले आहे. आबूने आतापर्यंत 1 चौकार, 4 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. 7 चेंडूंमध्ये 30 धावा आल्यात. अजून जिंकण्यासाठी 17 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज असणार आहे. बघूया इथे 47 धावा या 17 चेंडूंमध्ये पूर्ण आबू करणार का? आबूकडे ते पोटेन्शियल आहे. आबूकडे तो क्लास आहे. आबूकडे ती आक्रमकता ठासून भरलेली आहे. तीच आक्रमकता इथे मैदानावरती त्याला दाखवावी लागणार आहे. राईट आर्म द विकेटने सूरज खांबे षटकातील पुढील चेंडू. चौथा षटकार येणार का? येणार का? येणार का? आलाय 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 षटकार. लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 षटकार आलेत. जिंकण्यासाठी 16 चेंडूंमध्ये 41 ची गरज. 36 धावा धावफलकावरती. प्लेड ऑन. खंबा उडवलाय सूरज खांबे आणि टीमची येथे मात्र खुशी झाली आहे, कारण आबू येथे मात्र बाद झालाय. सूरज मोठी विकेट, मोठा मासा येथे मात्र गळाला लावलाय. चार मोठे फटके आबूने लगातार मारल्यानंतर 5व्या चेंडूवरती येते मात्र बोल्डच्या स्वरूपात येते फलंदाज बाद होतोय. पहिली विकेट येते गेली आहे. 77 धावा इथे चेस करायच्या आहेत. बघूया अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिलं 16.40. चांगली सुरुवात, ड्रीम सुरुवात, आकर्षक सुरुवात इथे मिळाली. वैयक्तिक 34 धावा काढून येते बाद झालाय. पहिल्या मॅच मध्ये ज्याने मॅच टर्न केली होती ना, तोच किशोर पाटील आलाय. किशोरने ते समोरच्या दिशेने खेळलाय. चेंडू गेलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाच्या हातात. काय घडलंय मागील 2 चेंडूवरती? परी हॉलिडेज आवाज संघासाठी मात्र सोने पे सुहागा अशा गोष्टी घडल्यात. 2 विकेट मिळवल्यात.
आज सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांची सुंदर अशी गीते आपण पाहतोय. आपल्या विभागामधील खऱ्या अर्थानं दमदार असं नेतृत्व आहे. 36 धावा धावफलकावरती 14 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 41 ची गरज. आकडे येते मात्र उलटे सुलटे आहेत. उलटे सुलटे खेळून का होईना परंतु हा सामना जिंकवण्याची जबाबदारी आता ऋषभ शिल्दणकर आणि वैभव कांबलेवरती येऊन ठेपली आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज पाहूया विकेट हॅट्रिक मिळवणार का. लेंथ बॉल होता हार्डलेनचा चेंडू. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मिराज घरात पोहोचलाय आणि विकेट हॅट्रिक. या मॅच मधील दुसरी विकेट हॅट्रिक नोंदवली गेली आहे. डीजे एकदा इथे मात्र सामन्याचं गणित बदललंय. सामना परी हॉलिडेज आवाज संघाच्या बाजूने झुकत असताना परंतु मित्रांनो क्रिकेट आहे. जोपर्यंत मी म्हणतोय ना की जोपर्यंत शेवटची धाव धावफलकावरती लागत नाही, शेवटची विकेट पडत नाही, शेवटचा चेंडू पडत नाही, तोपर्यंत सामना कोणता संघ जिंकेल हे मात्र सांगता येत नाही. गोलंदाज सूरजने ते मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे. पाहूया हा चेंडू. शेवटचा चेंडू खोलवर टप्प्याचा. चांगली गोलंदाजी, फॅब्युलस गोलंदाजी, फंटास्टिक गोलंदाजी. मॅचला खऱ्या अर्थानं टर्निंग मुवमेंट देणार हे षटक ठरलंय. पहिल्या षटकामध्ये 29 धावा आल्या. या षटकामध्ये गोलंदाजाने विकेट हॅट्रिक मिळवली आणि 7च धावा खर्च केल्यात. काय कमालीची गोलंदाजी येथे झाली आहे. हॅट्रिक वरून नक्कीच मित्रांनो सांगू इच्छितोय कारण 2 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक नोंदवली गेली होती. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती ही हॅट्रिक नोंदवली गेली होती. ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज फ्रेड सॉफर्थ उर्फ द डेमन बॉलर म्हणून त्यांना म्हणायचे. त्यांनी येथे मात्र पहिली हॅट्रिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला तो तिसराच सामना होता आणि त्या तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी हॅट्रिक मिळवली होती. 36 धावांवरती येथे मात्र 3 विकेट गेल्यात. 77 धावांचं टार्गेट आहे. रिक्वायर्ड रन रेट येथे मात्र वाढलाय. मागील 2-3 चेंडून आधी आपण पाहिलं 16चं होतं, आता मात्र 20 वरती येऊन ठेवलं. 20.50 रिक्वायर्ड रन रेट. स्वरूप ज्याने मागील सामन्यामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं जबरदस्त गोलंदाजी केली होती ना, मॅचला मोमेंटम शिफ्ट करणारी गोलंदाजी त्या षटकामध्ये त्याने केली होती, तोच स्वरूप मात्र गोलंदाजीसाठी आलाय. मॅन फ्रॉम आगरसुरी. पहिला चेंडू लोअर फुल टॉस. चेंडू गेला मिडॉनच्या दिशेने. सूरज पाटील येथे मात्र लॉंग ऑन मध्ये तैनात. सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचली 37 वरती. जिंकण्यासाठी 11 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज. कमीत कमी 6 मारायचे आहेत असं समीकरण आता सोडवावं लागणार आहे. आबू जर मैदानावरती असता तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु त्यानंतर येणाऱ्या फलंदाजांनी सुद्धा फक्त हजेरी लावली आणि तंबूच्या दिशेने परतलेत. किशोरची बॅट बोलणं गरजेचं होतं. त्यानंतर ऋषभ शिल्दणकरची बॅट सुद्धा बोलणं गरजेचं होतं, परंतु ते स्वतःमध्ये गोल्डन डकचे शिकार झालेत. 37 धावा. स्लोवर वन चेंडू धीम्या गतीने टाकलेल्या चेंडूवरती LBW फलंदाज येथे मात्र बाद. चाळीस धावांची अजून गरज. 10 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती चौकारांची आता मात्र गरज आहे. स्वरूपने इथे मात्र विकेट मिळवली आहे. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. स्वरूपने खऱ्या अर्थानं मागील सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. आपल्या संघाला इथे मात्र, कारण मी तर म्हणतोय ना, फलंदाजी या टेनिस क्रिकेटमध्ये कोणी करू शकतो.
तुमच्याकडे 4 परफेक्ट गोलंदाज असणं खूप गरजेचं आहे. यावेळचा चेंडू फुल टॉस चेंडूवरती धावा येत नाहीयेत. स्ट्राईक रोटेट करण्याचा हा प्रयत्न आहे. रनआउटची विकेट करण कडवेला इथे मात्र गमवावी लागणार. त्याने इथे विकेट सॅक्रिफाईस केली. फलंदाज क्रमांक 5 इथे बाद. मात्र बाद झालेत. निम्मा संघ येथे गारद झालाय. स्वरूप मात्र येथे मात्र आकर्षक गोलंदाजी करत असताना पाहूया चेंडू. यावेळचा चेंडू ओव्हर पिच स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय साईड स्क्रीनच्या दिशेने. षटकार. बदल होतोय. 43 धावा धावफलकावरती 34 धावांची गरज. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये वन बाउन्स काऊ कॉर्नर. सीमा रेषेने जातोय सीमा पार. चौकार. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी अजून 7 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज. अजून सामना बनलाय. 7 मध्ये 5 मारायचे आहेत असे समीकरण वैभव कांबळेला सोडवावं लागणार. स्वरूपचा हा चेंडू. या चेंडूवरती आलाय मोठा बिग ब्लास्ट. धमाका. षटकार. धन्यवाद. मॅच बनली. 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. अक्षय निघल्या जाणार का? 4 मारायचे आहेत. 4 येथे मारले जाणार का? पाहूया पहिल्या 2 चेंडूंवरती जर 2 किंवा 1 मोठा फटका जर आला तर सामना इथे बनू शकतो. टेनिस क्रिकेटमध्ये 22 धावा निघताना पाहिल्या आहेत. 24 धावा सुद्धा निघताना मी पाहिल्या आहेत. 30 धावा 31 धावा 36 धावा सुद्धा निघताना पाहिल्या आहेत. चला काळोख करू नका. टाइम वेस्ट घालू नका. 37 धावा सुद्धा निघताना आम्ही पाहिल्या आहेत. आणि एक चेंडू 5 धावा धावून निघताना सुद्धा मी 2 वेळा पाहिल्या आहेत. एक चेंडूवरती 8 धावा पळून काढताना मी सुद्धा पाहिल्या आहेत. 10 वर्षाच्या समालोचन कारकिर्दीमध्ये खूप सारे इन्सिडेंट्स पाहिलेत. परंतु पाहूया इथे या लीग मध्ये या मॅच मध्ये काय घडतंय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न येथे मात्र काय होणार या चेंडूवरती. निर्णय येणं बाकी आहे या चेंडूवरती. पाहूया क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं होतं. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. बघूया 5 चेंडूमध्ये 23 धावा निघल्या जाणार का? 3 सिक्स 1 चौकार 1 सिंगल धाव असं हे समीकरण सोडवावं लागणार. टेनिस क्रिकेटचा हा खेळ खऱ्या अर्थानं मित्रांनो का रंजक खेळ आहे ना हे तुम्हाला नक्कीच इथे पाहायला मिळतंय. आबू राहिला असता तर वेगळं चित्र मैदानावरती पाहायला मिळालं असतं तर. कारण तर या गोष्टी क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहत असतो. राईट आर्म ओव्हर द विकेट ने गोलंदाज षटकातील पुढील चेंडू आदित्य गिजम मॅन फ्रॉम सासवणे. फुलादेवी सासवणे संघाचा एक बहारदार असा अष्टपैलू खेळाडू येथे गोलंदाजी करतोय. वैभवच्या बॅटमधून आलाय चांगला फटका. चेंडू येणार का सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स. चौकार.
मॅच मध्ये जान आणली आहे. जिंकण्यासाठी आता मात्र 4 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. कोण जिंकणार हा सामना, कोण थोपवणार हे वादळ. आदित्यचा हा चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू लॉंग ऑन, सीमारेषा बाहेर. बेधडक बेधुरंदर वैभव कांबळीच्या बॅट मधून येतोय षटकार. साठी 13 धावांची गरज. मराठीमध्ये म्हण आहे ना, 3-13 कोणाचे वाजणार? परी हॉलिडेज आवाज संघाचे की प्रदीप स्पोर्ट साखर संघाचे? वैभवला इथे मात्र नक्कीच वाजवावे लागणार आहेत. आपल्या संघाचं या स्पर्धेमधलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल ना, 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना, रंगतदार सामना. 64 धावा धावफलकावरती. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न येथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. जिंकण्यासाठी आता मात्र इक्वेशन बदलेल. 2 चेंडू 11 धावांची गरज. बाहेरून रिव्ह्यू घेता येणार नाहीये. 2 चेंडू 11 धावांची गरज. येथे वैभव कांबळे या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारणार का? 2 6 येथे येणार का? 6 चेक करा, कारण मॅच येथे अगदी रंगतदार स्थितीमध्ये आहे. तिसरे पंच सुबोध धडसे सर येथे चेक करतायत. तत्पूर्वी येथे मित्रांनो नक्कीच सामना आवडला असेल ना, तर एकदा नक्कीच जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त सामना येथे रंगलाय. चला मॅच चालू करा. सीमा रेषेपासून चेंडू खूप लांब आहे, खूप लांब आहे. 2 चेंडू 11 धावांची गरज. वैभव कांबळे 2 मोठे फटके मारून येथे आजच्या दिवसातील हिरो ठरणार का? प्रदीप स्पोर्ट साखर संघाचं आव्हान जिवंत ठेवणार का? समोरच्या दिशेने उडवलाय, लॉंग ऑफ, सीमा रेषा बाहेर. दे धक्का, घे छक्का, षटकार. ते रंगतदार अवस्थेमध्ये ज्यांना सामना आवडला असेल ना, तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 चेंडू 5 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, यालाच म्हणतात क्रिकेट. काय आहे क्रिकेट? तर हेच क्रिकेट आहे. काय आहे क्रिकेट? तर एका चला जरा स्पीडअप ने खेळा, थांबू नका. बॅट्समनला सुद्धा विनंती आहे, चला लवकरात लवकर खेळा. 1 चेंडू 5 धावांची गरज. पाहूया या मॅच मध्ये काय घडणार. सेलिब्रेशन साठी कोणी आतमध्ये जायचं नाहीये. 1 चेंडू 5 धावांची गरज. वैभव कांबळे या मॅच मध्ये हिरो ठरणार का? वैभव कांबळे येथे मात्र खऱ्या अर्थानं येथे नायक ठरणार का? 1 चेंडू 5 धावा. चेंडूवरती आलाय 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 षटकार. मॅच जिंकून दिली. प्रदीप स्पोर्ट साखर संघाचं आव्हान या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवलंय. डीजे कम ऑन.
थँक्यू. हा जबरदस्त खेळ प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. काही मॅचेस अशाच असतात ज्या नेहमी आपल्या आठवणीत राहतात आणि तशाच पद्धतीचा आजच्या दिवसाचा शेवट करणारा हा सामना प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाने 4 षटकांमध्ये 77 धावांची आवश्यकता होती आणि त्यापैकी 3 बॉल 13 ची आवश्यकता असताना चंद्रकांत पाटील फुफादेवी पाडा शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्याकडून वैभवसाठी सुद्धा 500 रुपयाचा इनाम आलेला आहे. सौरभ, एकंदरीत ही मॅच किती जबरदस्त झाली आणि खरोखर तुझं सुद्धा कौतुक असेल. या मॅच मध्ये अगदी सर्व रसिक प्रेक्षकांना तू सुद्धा मोहित केलंस. थँक्यू सो मच. या दमदार आमदार बिग बॅश लीग अलिबाग बिग बॅश लीग मध्ये 2 दिवस तुला समालोचन करण्याची संधी मिळाली आणि सर्व रसिक प्रेक्षकांना मोहित करण्याचं तू काम केलंस. मॅन ऑफ द मॅच इट्स नो डाऊट वैभव कांबळी. आणि या स्पर्धेत मागील 2 दिवसापासून ज्यांनी जबरदस्त समालोचन करून या संपूर्ण स्पर्धेची अर्थातच अलिबाग बिग बॅश लीगची शोभा वाढवली. हा आवाज खरं तर नवगाव गावातून येतो आणि संपूर्ण अलिबाग तालुका नव्हे तर रोहा, मुरुड, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन पर्यंत जाऊन पोहोचलेला आवाज, पुण्यापर्यंत जाऊन पोहोचलेला आवाज आहे. पनवेल विभागामध्ये सुद्धा जात असतात. असे सौरभ भोरे त्यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय कल्पेश दादांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच वैभव कांबळे. सर्व आयोजकांच्या माध्यमातून म्हणजे मी तर म्हणेन प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचे दत्ता नाखवा यांच्याकडून 5,000 रुपये, कल्पेश दादांकडून 1,000 रुपये आणि चंद्रकांत दादांकडून 500 रुपये असे टोटल 6,500 रुपये वैभव कांबळेसाठी आणि अबूसाठी 2,000 रुपयाचं बक्षीस दत्ता नाखवा यांच्याकडून आलेलं आहे. वैभव, प्रथमतः एकच प्रतिक्रिया विचारेन. 3-13चं समीकरण समोर होतं. आता जे मागे झालं, अबूने चांगला स्टार्ट दिला आणि त्यामुळेच तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आणि अशा वेळेला 3-13चं समीकरण तुझ्या समोर होतं आणि त्यावेळेला काय मनात होतं? एखादा बॉल जरी मिस झाला असता तरी टार्गेट खूप दूर गेला असतं किंवा मॅच हरू शकले असतात आणि अशा वेळेला काय मनामध्ये होतं? मी रौनक नागवाला एकच बोललेलो की तू आऊट नको, हुकलास तरी जागेवर थांब, बाकी मी मारीन. मला माहिती होता की मी रन मारीन ते मला आणि माझ्या बॅटवर जाम विश्वास आहे. आबूनी पण विश्वास दाखवला का तू ओपनिंगला चल, तू मारशील, त्यामुळे मी मारल्या रन. एकंदरीत थोडासा उशीर झाला 4 षटकांच्या सामन्यामध्ये. गोलंदाजी थोडीशी तुमची कमकुवत झाली आणि पहिल्या 3 गोलंदाजांना खूप मार पडला. त्यानंतर स्वतः संघनायकाने गोलंदाजी घेतली आणि लगातार 3 विकेट्स मिळवल्या आणि बॅटिंगसाठी आलेला तेव्हा सुद्धा त्यांनी जबरदस्त लगातार 4 बॉल 4 षटकार मारून मॅच तुमच्यासाठी ओपन करून दिली होती. आणि अशा वेळेला तुझ्यावर सुद्धा तो आऊट झाल्यानंतर जबाबदारी होती. ती जबाबदारी तो आऊट झाल्यानंतर कशा पद्धतीने हाताळलीस? मी किशोरला पण बोललेलो तू वरती फक्त 2च 6 आहेत, तू 1 6 मार, बाकीच्या मी मारून घेईन. कारण रन काय जास्ती नव्हत्या. 24 बॉल 77 रन जास्ती ना. आबूनी पहिल्या मॅचला या मॅचला पण सुरुवात मस्त केली ती, कारण नंतर मी मारून घेतल्या रन त्या. आणि ही डेडिकेट ट्रॉफी करायची झाली तर ही महत्त्वाची ट्रॉफी डेडिकेट कोणाला करशील? मी टीमीला करेन आमच्या. थँक्यू सो मच. 6,500 रुपयाचा हा इनाम सन्माननीय कल्पेश दादांकडून 1,000 रुपये, त्यानंतर चंद्रकांत दादांकडून 500 रुपये आणि त्याच वेळेला 5,000 रुपये सन्माननीय संघमालक दत्ता नाखवा अर्थातच अमन नाखवा यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह आणि पैशापेक्षा ही मॅच फार महत्त्वाची आहे आणि अलिबागच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावर आज एकच चर्चा होणार. तिनविरेच्या मैदानात एकच वादळ, एकच आवाज आणि एकच जल्लोष होता, तो म्हणजे वैभव कांबळे याचा. थँक्यू सो मच.
अक्षय म्हात्रे, अबू तू सुद्धा यायचा आहे. आज अ टीम लीडर याने गोलंदाजीची सुद्धा धुरा सांभाळली आणि फलंदाजी सुद्धा जबरदस्त केली. अबू 77 धावांचं हे टार्गेट, 77 धावांचं टार्गेट होतं आणि अशा वेळेला तू फलंदाजी केलीस. जबरदस्त फलंदाजी. आम्हाला माहित आहे की अबू आल्यापासून फटके मारतो, मग विचार न करता फटकेबाजी करण्याची जी तुझी एक स्टाईल आहे त्याबद्दल सांगशील? नक्कीच 2 मॅच मी फ्लॉप गेलेलो, कारण नक्कीच कारण आपल्या स्पॉन्सरचा जरा विश्वास असतो का कॅप्टन ठेवलेला आपल्याला असतो. कारण चेस करताना तर मी कधी मॅच हारलेलोच नाही, कारण चेस करताना मी चांगलाच खेळतो. शेवटून विराट कोहलीचा फॅन आहे ना. विराट कोहलीचा फॅन असल्यानंतर चेस करणं हे तुम्हाला आवडतं आणि अशा वेळेला संघ आणि गोलंदाजीबद्दल मी ऐकायला आवडेल तुमच्याकडून, कारण तुम्ही 3 विकेट्स लगातार मिळवल्यात आणि आपल्या संघाला थोडंसं बॅक करण्याचा प्रयत्न केलात. काय सांगाल त्याबद्दल? नक्कीच मी ओव्हर अगोदर पण टाकू शकलो असतो, पण माझं ऑपरेशन आहे म्हणून मी ओव्हर टाकायला येत नव्हतो, पण स्कोअर जाम झाला म्हणून मी ओव्हर टाकायला आलो. एकंदरीत हा विजय तुमच्यासाठी, या स्पर्धेसाठी आणि तुझ्या कारकिर्दीसाठी किती महत्त्वाचा आहे? नक्कीच कारण मी लीग मॅच जिंकत नाही, आज क्वालिफाय झालो, जरा बरं वाटते. थँक्यू सो मच. सन्माननीय दत्ता नाखवा अर्थातच अमन नाखवा यांच्याकडून तुम्हाला 2000 रुपये आणि कल्पेश दादांकडून 500 रुपयाचं बक्षीस. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि असेच खेळत राहा आणि अलिबागचं नाव मोठं करत राहा. tenniscricket.in च्या माध्यमातून हा दुसरा दिवस आजचा संपलेला आहे आणि त्यामुळे उद्या ठीक 9 वाजता पहिला सामना होणार आहे. ठीक 9 वाजता, त्यामुळे 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचीच आहे. पण आजचा दिवस इथेच संपलाय, पण उद्या यायला मात्र विसरू नका. अलिबाग दर्दी क्रिकेटर्स नेहमी या सर्व क्रिकेट